एनसीईआरटीनं नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार इयत्ता 6वी ते 8वीचं नवीन वेळापत्रक जाहीर केलंय। यात भाषा विषयांच्या तासिका दर आठवड्याला 6 ते 7 वरून थेट 4 इतक्या करण्यात आल्यात। तसंच गणिताची एक तासिका कमी केली आहे। दुसरीकडे परिसर, विज्ञान आणि सामाजिक शास्त्रांच्या तासिका 6 वरून 8 केल्या असून कार्यानुभव शारीरिक शिक्षणाला 5 तासिका आणि ग्रंथालयासाठी 1 तासिका दिलेली आहे। तासिका कमी झाल्यानं अभ्यासक्रम पूर्ण करण्याचं आव्हान असेल। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातल्या रामदास पवार तांड्यावर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जिल्हा परिषद शाळा सुरू झाली आहे। 770 लोकसंख्या असलेल्या या तांड्यावरील मुलांना शिक्षणासाठी 10 किलोमीटर पायपीट करावी लागत होती। प्राध्यापक दिनकर पवार यांनी शाळेसाठी 1 एकर जमीन दान दिल्यानं हा मार्ग आता मोकळा झालाय। 2002-03 पासून आम्ही शासनाला विनंती केली, तर आता आम्हाला 2026 आणि 15 जूनला शाळेला मान्यता दिली। त्याच्याकरता आम्ही शासनाला धन्यवाद करतो आणि अभिनंदन देतो। आमचे लेकरं आता शिकतील। इथे शाळा नव्हती, आता शाळा झाली बघा सर। एवढ्या दिवस शाळा नाही, 20 वर्षापासून शाळा दिली नव्हती। तर आता शाळा आली, आमची लेकरं पण विद्यार्थी पण समजे इथे आली आता शाळासाठी। आम्हाला लेकराची लई त्रास होते, आमची पण त्रास होते। आता शाळा झाली, रोड पण व्हावं, शाळा व्हावा, आमच्या लेकराचं संपूर्ण चांगलं व्हावं। आम्हाला शाळा नव्हती, आता शाळा आली। कुठे जावं लागत होतं? मुक्रामबादला कसं जात होतं? चलत 2 किलोमीटर होता। ऐसा ही है, महाराष्ट्र शासन की तरफ से 2017 में इसको मान्यता मिली थी। कुछ वजह से स्कूल शुरू नहीं हो सका, मगर आज शुरू हो चुके हैं। आपके सामने ही ये बच्चे आ गए हैं। 20-25 बच्चे, इनको किताब दिया गया है, गणवेश वाटप किया गया है और एक टीचर की नियुक्ति हमने की है। शाळेचा पहिला दिवस मिळाला आहे। विद्यार्थी संख्या चांगली आहे, चांगलं हुशार आहेत आणि पुढे चांगलं हे हो, मुलांना शिक्षण चांगलं भेटेल यांची खात्री करतो।